पुणे संभाजीनगर एक्सप्रेसवे हा महाराष्ट्रातील मोठ्या प्रकल्पापैकी एक असून त्याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे प्रवासाचा वेळ कमी करणे आहे। जर तुम्ही या एक्सप्रेसवेचे बांधकाम कधी सुरू होणार याची वाट बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। आज आपण पुणे संभाजीनगर एक्सप्रेसवेच्या नवीन अपडेट्सवर चर्चा करणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पुणे संभाजीनगर एक्सप्रेसवे हा महाराष्ट्रातील मोठ्या प्रकल्पापैकी एक असून त्याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे प्रवासाचा वेळ 5 तासांवरून थेट 2.5 तासांपर्यंत कमी करणे। होय, अगदी निम्माच वेळ। या एक्सप्रेसवेचं खास वैशिष्ट्य म्हणजे याला अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने बांधले जात आहे। गुळगुळीत रस्ते, योग्यरित्या नियोजित एक्झिट पॉइंट्स आणि उत्कृष्ट रेस्ट स्टॉप्स यामुळे प्रवास अजूनच सोपा आणि आरामदायी होणार आहे। हा एक्सप्रेसवे 225 किलोमीटर लांबीचा आहे, जो पुणे आणि संभाजीनगर यांसारख्या महाराष्ट्राच्या 2 प्रमुख शहरांना जोडतो। हा जागतिक दर्जाचा एक्सप्रेसवे तयार झाल्यावर आपल्याला ड्राईव्ह करताना पश्चिम घाटातील निसर्ग सौंदर्याचा सुद्धा आनंद घेता येईल। नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या हायवेबद्दल सविस्तर चर्चा झाली व काही महत्त्वपूर्ण निर्णय सुद्धा या बैठकीत घेण्यात आले। हायवेचा DPR म्हणजेच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करण्यात आला होता आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या DPRला शासनाकडून मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे। याचबरोबर हायवेच्या अलाइनमेंटमध्ये बदल करण्याबाबत सुद्धा चर्चा झाली। या हायवेची अंतिम अलाइनमेंट कशी असेल याबाबत सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे। छत्रपती संभाजीनगर आणि पुणे ही महाराष्ट्रातील 2 मोठी औद्योगिक शहरे आहेत। सध्याचा महामार्ग प्रत्येक शहरातून जातो, त्यामुळे शहरामधील वाहतूक नियंत्रित होण्यास मदत होत नाही। सध्या या पूर्ण 250 किलोमीटर प्रवासासाठी 6 ते 7 तास लागतात, जे सरासरी 50 किलोमीटर प्रति तास वेगापेक्षा सुद्धा कमी आहे। तसेच या 2 शहरांमध्ये कोणतीही थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी नाही, म्हणूनच प्रवेश नियंत्रित महामार्गामुळे माल वाहतूक एकदम सुरळीत चालू राहील। तसेच यामुळे केवळ संभाजीनगरच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यातील गुंतवणुकीच्या संधीवर सुद्धा गंभीर परिणाम होणार आहे। हा प्रोजेक्ट फक्त प्रवास सोयीचे करण्यापुरतेच नाही तर महाराष्ट्रातील पर्यटन आणि संपर्क व्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। आणि विशेष म्हणजे या एक्सप्रेसवेला इको फ्रेंडली बनवण्याचा विचार सुद्धा सुरू आहे। सोलर पॅनल्सचा वापर, हरित तंत्रज्ञानाचा वापर याचा समावेश होण्याची सुद्धा शक्यता आहे। भारतमाला परियोजनेच्या अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या या पुणे संभाजीनगर एक्सप्रेसवेचे काम लवकरच सुरू होईल हीच अपेक्षा। पुणे अहिल्यानगर संभाजीनगर असा जुना 4 लेन हायवे असताना सुद्धा अशा नवीन हायवेचे बांधकाम करण्याची गरजच काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर स्क्रीनवरील हा व्हिडिओ क्लिक करा, आपण तिथेच भेटू।